प्रेज लॉर्ड, प्रेज लॉर्ड. प्रत्येकाचं ख्रिस्त येशूमध्ये स्वागत आहे का नाही. सकाळच्या वेळेस आपण देवाला धन्यवाद देऊया, त्याची आराधना करूया. देवाचं वचन सांगतं, मी माझ्यासाठी निर्माण केले लोक माझे स्तवन करतील. का नाही सकाळच्या वेळेस त्या देवाला आपण उत्तम अशी आराधना, उत्तम असं स्तवन आपण त्या देवाला देऊया. पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण जीवाने आणि पूर्ण शक्तीने आपण त्या देवाची स्तुती आराधना करूया आणि त्या देवाला आपण उंच करूया. प्रेज लॉर्ड. धन्यवाद दिया, आनंद से हम उसकी आराधना करेंगे क्योंकि वो हमारे बीच में उपस्थित है. क्यों ना हम उसकी आराधना करें, उसके नाम को ऊंचा उठाएंगे. आदि वंदन देवा तुला, आदि वंदन ख्रिस्ता तुला, आदि वंदन देवा तुला, आदि वंदन ख्रिस्ता तुला. सगळा वेगळा, तू आहे सगळा वेगळा. आदि वंदन देवा तुला, आदि वंदन ख्रिस्ता तुला. तू आहे सगळा वेगळा, तू आहे सगळा वेगळा. राम येशूचे गोड मनाला, मुखी घेऊ सदा सवनाला. बनाला किती अळवू मी देवा तुला, किती अळवू मी ख्रिस्ता तुला. तू आहे सगळा वेगळा, तू आहे सगळा वेगळा. आदि वंदन देवा तुला, आदि वंदन ख्रिस्ता तुला. तू आहे सगळा वेगळा, सगळा वेगळा. नाव येशूचे सांगू जगाला, ख्रिस्त हाची आपला तारणारा. नाव येशूचे सांगू जगाला, ख्रिस्त हाची आपला तारणारा. आला पाप्याला तारवयाला, आला पाप्याला तारवयाला. तू आहे सगळा वेगळा, सगळा वेगळा. आदि वंदन देवा तुला, आदि वंदन ख्रिस्ता तुला. तू आहे सगळा वेगळा, तू आहे सगळा वेगळा. तू आहे सगळा वेगळा, तू आहे सगळा वेगळा. सगळा वेगळा, तू आहे सगळा वेगळा. तू आहे सगळा वेगळा, तू आहे सगळा वेगळा. थँक्यू जीसस. आम्ही तुला आधी वंदन देतो. थँक्यू लॉर्ड. तुला आम्ही वंदन साजर करतो प्रभा. थँक्यू लॉर्ड. तू सगळा वेगळा देव आहेस प्रभू. थँक्यू लॉर्ड. तुझं नाव फार गोड नाव आहे प्रभू. तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, तुला उंच करतो. थँक्यू लॉर्ड. थँक्यू जीसस. सर्व गोष्टीबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी आराधना करतो, तुला आभारी मानतो. थँक्यू लॉर्ड. थँक्यू जीसस. धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. थँक्यू लॉर्ड. थँक्यू जीसस. वी वर्शिप यू होली स्पिरिट लॉर्ड. थँक्यू लॉर्ड. थँक्यू जीसस. धन्यवाद येशू. कारण आपण टाळ्या वाजून देवाला धन्यवाद देऊया, आनंदाने आपण तुझी आराधना करूया. सर्व गोष्टीबद्दल आपण देवाला आभारी मानूया. आम्ही आभारी रे, आभारी मानतो येशूला. आम्ही आभारी रे, आभारी मानतो येशूला. आम्ही 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 आभारी
क्षमा येशूने केली, नवं जीवन येशूने दिले, येशूने सर्व काही दिले. आम्ही आभारी रे, आभारी मानतो येशूला. आम्ही आभारी रे, आभारी मानतो येशूला. आभारी 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 रे आभारी मानतो येशूला. आम्ही आभारी रे, आभारी मानतो येशूला. आजचा दिवस येशूने दिला, आजचा दिवस येशूने दिला, आशीर्वादित दिवस येशूने दिला, आशीर्वादित दिवस येशूने दिला. आजचा दिवस येशूने दिला, आशीर्वादित दिवस येशूने दिला, येशूने सर्व काही दिले. आम्ही आभारी रे, आभारी मानतो येशूला. 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 आभारी 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 येशू लई भारी. आभारी मानतो येशूला. आम्ही आभारी येशू लई भारी. आभारी मानतो येशूला. चांगली मंडळी येशू चांगली मंडळी येशूने दिली, चांगले बाळक येशूने दिले, चांगले बाळक येशूने दिले, चांगली मंडळी येशूने दिली, चांगले बाळक येशूने दिले, येशूने सर्व काही दिले. आम्ही आभारी रे, आभारी मानतो येशूला. आम्ही आभारी रे, आभारी मानतो येशूला. आम्ही आभारी रे, आभारी मानतो येशूला. पुन्हा एकदा आभारी 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 ऍक्शन आभारी 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 येशू लई भारी आभारी मानतो येशूला. आम्ही आभारी येशू लई भारी. आभारी मानतो येशूला. आम्ही आभारी येशू लई भारी. आभारी मानतो येशूला. Thank you, Jesus. तुला आभारी मानतो प्रभू, चांगलं जीवन दिलं त्याबद्दल तुला आभारी. थँक्यू जीसस, थँक्यू होली स्पिरिट. तू आमची पापांची क्षमा केली त्याबद्दल तुला आभारी मानतो प्रभा. प्रभु तू चांगला देव आहेस. तेरी आराधना करते हैं लॉर्ड, तेरे नाम को ऊंचा उठाते हैं लॉर्ड. धन्यवाद यीशु, तेरा नाम सब नामों से ऊंचा है. सारे जहां में तेरा नाम ऊंचा है लॉर्ड. तेरी आराधना करते हैं लॉर्ड, तेरे नाम को ऊंचा उठाते हैं लॉर्ड. थैंक यू जीसस, थैंक यू होली स्पिरिट लॉर्ड. धन्यवाद यीशुआ. फिर हम प्रभु को धन्यवाद देंगे.
क्योंकि वो परमेश्वर है जो हर वायदे को पूरा करता है। क्यों ना इस गीत को गाएंगे, वायदे को पूरा करने वाला, वायदे को पूरा करने वाला खुदा, कह करना पीछे हटने वाला खुदा, वायदे को पूरा करने वाला खुदा, कह करना पीछे हटने वाला खुदा। उसकी रहमत के गाओ सारे गीत, उसने मृत्यु पे पाई है जीत। उसकी रहमत के गाओ सारे गीत, उसने मृत्यु पे पाई है जीत। कि यीशु मेरा जिंदा खुदा, यीशु मेरा जिंदा खुदा, यीशु मेरा जिंदा खुदा, यीशु मेरा जिंदा खुदा। उसके करम से बने हैं सभी आसमां, उसके फजल से ही जिंदा है हम सब यहाँ। क्यों ना ऐसे खुदा को धन्यवाद दे। ही उसके करम से बने हैं सभी आसमां, हे उसके फजल से ही जिंदा है हम सब यहाँ। सब मिलकर उसके करम से, उसके करम से बने हैं सभी आसमां, उसके फजल से ही जिंदा है हम सब यहाँ। उसकी कुदरत ये खाओ सारे की, उसने मृत्यु पे पाई है जीत। उसकी कुदरत ये गाओ सारे गीत, उसने मृत्यु पे पाई है जीत। कि यीशु मेरा जिंदा खुदा, यीशु मेरा जिंदा खुदा, यीशु मेरा जिंदा खुदा, यीशु मेरा जिंदा खुदा। उसके जलाल और शोहरत का करते बया, मेरे यहोवा के जैसा कोई कहा, हमारे यीशु के जैसा कोई नहीं है। ही उसके जलाल और शोहरत का करते बया, ही मेरे यहोवा के जैसा है कोई कहा। ही उसके जलाल और शोहरत का करते बया, हे मेरे यहोवा के जैसा है कोई कहा। उसकी शोहरत के गाओ सारे गीत, उसने मृत्यु पे पाई है जीत। उसकी शोहरत के गाओ सारे गीत, उसने मृत्यु पे पाई है जीत। कि यीशु मेरा जिंदा खुदा, यीशु मेरा जिंदा खुदा, यीशु मेरा जिंदा खुदा, यीशु मेरा जिंदा खुदा। ही वायदे को पूरा करने वाला खुदा, कह करना पीछे हटने वाला खुदा, वायदे को पूरा करने वाला खुदा, कह करना पीछे हटने वाला खुदा। उसकी रहमत ये गाओ सारे गीत गाएंगे, उसने मृत्यु पे पाई है जीत। उसकी रहमत ये गाओ सारे गीत, उसने मृत्यु पे पाई है जीत। कि यीशु मेरा जिंदा खुदा, 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 यीशु मेरा जिंदा खुदा। जीसस, तू हमारा जिंदा खुदा है, तेरी हम आराधना करते हैं लॉर्ड। थैंक यू जीसस, तू वायदे को पूरा कर, तू हर वायदे को पूरा करता है लॉर्ड। थैंक यू जीसस, हम आपकी आराधना करते हैं लॉर्ड। थैंक यू जीसस, धन्यवाद यीशु। थैंक यू लॉर्ड, थैंक यू होली स्पिरिट लॉर्ड, धन्यवाद यीशुआ। थैंक यू लॉर्ड, तू अच्छा खुदा है लॉर्ड, तेरी दया सनातन है लॉर्ड, तेरी करुणा सनातन है लॉर्ड। थैंक यू जीसस, धन्यवाद यीशुआ। थैंक यू होली स्पिरिट लॉर्ड। प्रेज लॉर्ड, प्रेज लॉर्ड। किती जण आनंदी आहे? का आनंदी आहे? हा, येशूचा जन्म आहे. प्रेज लॉर्ड,
कधी आहे? 25. बायबल मध्ये तर लिहिलं नाही, पण बिब्लिकल स्टडी केला तर 25 सांगते. प्रेज लॉर्ड. आहे का सगळेजण खुश? कारण की आपला तारणारा जन्माला आहे. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. म्हणून आपण आनंद करत आहोत, म्हणून आपण उल्हास करत आहोत. प्रेज लॉर्ड. साईडच्याला सांगा आनंद करा. पुन्हा सांगतो आनंद करा. प्रेज लॉर्ड. देवाचं वचन सांगतं की परमेश्वर किती चांगला आहे ह्याचा अनुभव घेऊन पहा. प्रेज लॉर्ड. और पंजाबी में क्या कहते हैं? आजा उसे तू चकले. साइडला म्हणा देव किती चांगला आहे त्याचा अनुभव घेऊन पहा. आजा उसे तू चकले. बोलो आजा उसे तू चकले. किती जण तयार आहे? तयार आहात का नाचण्यासाठी? आनंद करूया. किती जरी लोक असले तर आपल्याला परमेश्वराची आराधना करायची आहे. प्रेज लॉर्ड. कारण की तो असे उपासक शोधत आहे ज्या आत्मेने व खरेपणाने त्याची आराधना करतील. लोक काय म्हणतील आपल्याला हे विचार करायचं नाही, पण आपल्याला त्याची स्तुती आराधना करायची आहे. प्रेज लॉर्ड. कारण आपण देवाला धन्यवाद देऊ आणि हे गीत गाऊया. प्रेज लॉर्ड. ये सूरज, ये चांद, आसमां के ये तारे, ये धरती, ये अंबर, सागर सब गहरे. ये सूरज, ये चांद, आसमां के ये तारे, ये धरती, ये अंबर, सागर सब गहरे. सब उसने ही है बनाए, आओ मिलके महिमा गाए. सब उसने ही है बनाए, आओ मिलके महिमा गाए. हे 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 हे. आजा उसे तू चकले, चक्के देख ले. 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 तालियों का आवाज. ना डरते घबराते कभी किसी से हम, हर पल हम मुस्कुराते चाहे कितने भी हो गम. ना डरते घबराते कभी किसी से हम, हर पल हम मुस्कुराते चाहे कितने भी हो गम. हम सबका वो रखवाला सिर्फ एक यीशु हमारा. हम सबका वो रखवाला सिर्फ एक यीशु हमारा. हे 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 हे. आजा उसे तू चकले, चक्के देख ले. 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 तालियों का आवाज. ये सूरज, ये चांद, आसमां के तारे, ये धरती, ये अंबर, सागर भी गहरे, सब उसने बनाया है. ये सूरज, ये चांद, आसमां के ये तारे, ये धरती, ये अंबर, सागर सब गहरे. ये सूरज, ये चांद, आसमां के ये तारे, ये धरती, ये अंबर, सागर सब गहरे. हाँ, सब उसने ही है बनाए, आओ मिलके महिमा गाए. सब उसने ही है बनाए, आओ मिलके महिमा गाए. हे 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 हे. आजा उसे तू चकले, चक्के देख ले. 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 सत्य यीशु ने प्रेम विचर, ओ सत्य यीशु ने, सत्य यीशु ने प्रेम विच रंग गयो कनयो रंग संग दे. मोरते आत्मिक जीव सदा गाने, ओ सदा दुआ मांग दे. सदा दुआ मांग दे. हालेलुया गाएंगे, सदा सदा आनंद से गाएंगे. हालेलुया, हालेलुया गाएंगे, सदा आनंद से गाएंगे. सत्य यीशु ने प्रेम
विच रंग गयो सदे यीशु ने सदे यीशु ने प्रेम विच रंग गयो लोका नहीं ओ रंग संग दे और ते आत्मिक जीव सदा गाने ओ सदा दुआ मांग दे ओ सदा दुआ मांग दे बस में गाएंगे हालेलुया हालेलुया गाएंगे सदा आनंद से सदा आनंद से गाएंगे हालेलुया गाएंगे सदा आनंद से गाएंगे ओ के पाप वाफ नहीं कर के सदा यीशु माफ कर दा के सदा यीशु माफ कर दा कोई माफ नहीं कर सकता कि सदा यीशु माफ कर दा कि सदा यीशु माफ कर दा फिर गाएंगे तू भी आशा बंदे तू भी आशा बंदे तू भी आशा बंदे यीशु के दुआरे तू भी आशा बंदे तू भी आशा बंदे यीशु के दुआरे तू भी आशा बंदे तू भी आशा बंदे यीशु के दुआरे तू भी आशा बंदे हालेलुया गाएंगे सदा आनंद से गाएंगे हालेलुया हालेलुया गाएंगे सदा आनंद से गाएंगे हालेलुया गाएंगे सदा आनंद से गाएंगे कर गाएंगे हालेलुया गाएंगे सदा आनंद से गाएंगे ना कर गाएंगे हालेलुया गाएंगे सदा आनंद से गाएंगे हालेलुया हालेलुया गाएंगे सदा आनंद से गाएंगे हालेलुया गाएंगे सदा आनंद से गाएंगे थैंक यू लॉर्ड थैंक यू जीसस धन्यवाद यीशु तेरी आराधना करते हैं लॉर्ड हालेलुया थैंक यू लॉर्ड जीसस धन्यवाद यीशु आराधना हो थैंक यू जीसस धन्यवाद यीशु यीशु हम आपको धन्यवाद देते हैं थैंक यू जीसस तेरे नाम को महिमा गाते हैं थैंक यू जीसस थैंक यू होली स्पिरिट लॉर्ड हम आपकी आराधना करते हैं हम आपके नाम को ऊंचा उठाते हैं लॉर्ड हम आपकी थैंक यू जीसस थैंक यू जीसस थैंक यू होली स्पिरिट प्रेज लॉर्ड हमारा परमेश्वर कौन है जिंदा खुदा है बादशाह है हमारा क्या है वो बादशाह है वो हमारा प्रेज लॉर्ड कितने दिन का विश्वास है हमारा यीशु आने वाला है जल्दी है क्या विश्वास जरा जोर से बोलेंगे है क्या विश्वास वो शहंशाह वो राजाओं का राजा आने वाला है प्रेज लॉर्ड और हमें ले जाने वाला है परमेश्वर आपला वर आहे आणि ही मंडळी वधू आहे प्रेज लॉर्ड आणि या वधूला परमेश्वर घेण्यासाठी येणार आहे प्रेज लॉर्ड आहे का विश्वास कारण आपण ते गीत गाऊया त्याच्या समोर आपण झुकूया त्याचं आपण या ठिकाणी वेलकम करूया आणि तो स्वर्गाचं सिंहासन सोडून आपल्यामध्ये विराजमान आहे प्रेज लॉर्ड कारण अशा देवाचं आपण वेलकम करूया या गीत मध्ये आपण त्याच्या उपस्थितीचा अनुभव घेऊया त्याची उपस्थिती आपल्यामध्ये आहे कारण आपण ते देवाला धन्यवाद देऊया येशू राजा होगा राजा प्रभु का प्रभु आ रहा है शहंशाह आ रहा है
राजाओं का राजा आ रहा है, बादशाह आ रहा है। टाळ्यांचा आवाज। राजाओं का राजा हाँ मेरे बीच में है, उसकी आराधना करेंगे। आ रहा है शहंशाह आ रहा है राजाओं का राजा आ रहा है बादशाह आ रहा है। ओ है आ रहा है शहंशाह राजा आ रहा है बादशाह आ रहा है। Come on sing यीशु राजाओं का राजा प्रभुओं का प्रभु है। आ रहा है शहंशाह आ रहा है राजा का राजा आ रहा है हम करते हैं सलाम। उस यीशु के आगे हर दुनिया झुकती और कहती है यीशु ही जिंदा खुदा है। उसके आगे झुककर हम करते हैं सलाम, यीशु आगे झुककर हम करते हैं सलाम। मुदस्सर हुआ है यीशु का कलाम, मुदस्सर हुआ है यीशु का कलाम। उसके आगे झुककर हम करते हैं सलाम, यीशु आगे झुककर हम करते हैं सलाम। मुदस्सर हुआ है यीशु का कलाम, मुदस्सर हुआ है यीशु का कलाम। तो आ रहा है आ रहा है आ रहा है Come on say आ रहा है शहंशाह आ रहा है राजा का राजा आ रहा है बादशाह आ रहा है। ओ है आ रहा है शहंशाह आ रहा है राजा का राजा आ रहा है बादशाह आ रहा है। उसके अमन से लोग होते दिलशाद, के दिलशाह, उसके अमन से लोगों के दिलशाह। वो बंधनों में जकड़ों को करता है आजाद, यीशु बंधनों में जकड़ों को करता है आजाद। उसके अमन से लोगों के दिलशाह, उसके अमन से लोगों के दिलशाह। वो बंधनों में जकड़ों को करता है आजाद, यीशु बंधनों में जकड़ों को करता है आजाद। फरिश्तों के संग जब आएगी बारात, वो दूल्हा दुल्हन को ले जाएगा साथ, वो यीशु हमें लेने आने वाला है। फरिश्तों के संग जब आएगी बारात, फरिश्तों के संग जब आएगी बारात, वो दूल्हा दुल्हन को
पवित्र आत्म्याची नदी वाहू दे. ती नदी आपल्या जीवनामध्ये वाहत आहे. हे जीवनी, ती जीवनी, ती जीवनी, ती जीवनी. हे जीवनी, 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 ती जीवनी. अरे नदी 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 वाहू दे, वाहू दे, वाहू दे, वाहू दे. ती पवित्र आत्म्याची नदी वाहू दे. नदी 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 वाहू दे, वाहू दे, वाहू दे, वाहू दे. ती पवित्र आत्म्याची नदी वाहू दे. हे अग्नी, तो अग्नी, तो अग्नी, तो अग्नी. अरे अग्नी, अग्नि 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 तो अग्नि. अग्नि 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 वाहू दे, वाहू दे, वाहू दे, वाहू दे. तो पेंटेकोस्टच्या दिवसासारखा अग्नि वाहू दे. अग्नि अग्नि अग्नी 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 वाहू दे, वाहू दे, वाहू दे, वाहू दे. तो पेंटेकोस्टच्या दिवसासारखा अग्नि वाहू दे. हे वारा, तो वारा, हे वारा, तो वारा, हे वारा 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 तो वारा. वारा 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 वाहू दे, वाहू दे. पवित्र आत्म्याचा वारा वाहू दे. वारा 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 वाहू दे. तो पवित्र आत्म्याचा वारा वाहू दे. ती पवित्र आत्म्याची नदी वाहू दे. तो पेंटेकोस्टच्या दिवसासारखा अग्नी वाहू दे. तो पवित्र आत्म्याचा वारा वाहू दे. जीसस, तुझा वारा या ठिकाणी वाहू दे. तुझी नदी या ठिकाणी वाहू दे. तुझा अग्नि या ठिकाणी वाहू दे प्रभु. थैंक यू लॉर्ड, थैंक यू जीसस. क्यों ना हम अपने आंखों को बंद कर कर उस खुदा की ओर ध्यान लगाएंगे. थैंक यू लॉर्ड. काय ना आपण प्रत्येक जण आपले नेत्र बंद करून आपण त्या देवाच्या सानिध्यात जाणार आहोत. थैंक यू लॉर्ड, थैंक यू जीसस, थैंक यू होली स्पिरिट. मैं जहाँ भी जाऊँ तेरी आराधना हो. मैं सब कुछ करूँ तेरी आराधना हो. मेरे कामों से तेरी आराधना हो. मेरी बातों में भी तेरी आराधना. जहाँ मैं जाऊँ तेरी आराधना हो. मैं सब कुछ करूँ तेरी आराधना हो. मेरे कामों से तेरी आराधना हो. मेरी बातों में भी तेरी आराधना. तेरे करीब मैं बढ़ता चलूं. तू ही सरिया है प्रभु.
यीशुआ तेरी आराधना हो, यीशुआ तेरी आराधना हो। मेरी सांसों से तेरी आराधना हो, मेरी रूह से तेरी आराधना हो। ख्यालों में सिर्फ तेरी आराधना हो, इरादों में बस तेरी आराधना हो। तेरे करीब मैं बढ़ता चलूं, तू ही जरिया है प्रभु। तेरे सिवा मैं कुछ ना चाहूं, तू ही है मेरी आरज़ू। Come on, sing. यीशुआ तेरी आराधना हो, यीशुआ तेरी आराधना हो। यीशुआ तेरी आराधना हो, यीशुआ तेरी आराधना हो। निराशाओं में तेरे आनंद से भर जाऊं, मुसीबत में भी स्तुति का हथियार उठाऊं। हर युद्ध में तेरा नाम लेकर मैं गाऊं, जयवंत जयवंत हूँ तेरी जय जयकार चलाऊं। निराशाओं में तेरे आनंद से भर जाऊं, मुसीबत में भी स्तुति का हथियार उठाऊं। हर युद्ध में तेरा नाम लेकर मैं गाऊं, जयवंत हूँ तेरी जय जयकार चलाऊं। यीशुआ यीशुआ तेरी आराधना हो, यीशुआ तेरी आराधना। Come on, sing. यीशुआ तेरी आराधना हो, यीशुआ तेरी आराधना हो। यीशुआ तेरी आराधना हो, यीशुआ तेरी आराधना हो। यीशुआ तेरी आराधना हो, यीशुआ तेरी आराधना हो। निराशाओं में तेरे आनंद से भर जाऊं, मुसीबत में भी स्तुति का हथियार उठाऊं। हर युद्ध में तेरा नाम लेकर मैं गाऊं, जयवंत हूँ तेरी जय जयकार चलाऊं। यीशुआ तेरी आराधना हो, यीशुआ तेरी आराधना हो। यीशुआ तेरी आराधना हो, यीशुआ तेरी आराधना हो। यीशुआ तेरी आराधना हो, यीशुआ तेरी आराधना हो। यस लॉर्ड तेरी आराधना हो। थैंक यू लॉर्ड। तेरी स्तुति ये हमारा हथियार है लॉर्ड। थैंक यू लॉर्ड। हर युद्ध में तेरी स्तुति हमारा हथियार है खुदा। थैंक यू लॉर्ड, थैंक यू जीसस। हम आपकी आराधना करते हैं। मेरी सांसों से तेरी आराधना हो खुदा, मेरी रूह से तेरी आराधना हो खुदा। थैंक यू लॉर्ड, थैंक यू जीसस। हम आपकी आराधना करते हैं खुदा। केवल आप ही हो जो स्तुति के योग्य हो, केवल आप ही हो जो आराधना के योग्य है लॉर्ड।
थैंक यू लॉर्ड जीसस। हम आपकी आराधना करते हैं, हम आपके नाम को ऊंचा उठाते हैं लॉर्ड, हम आपकी महिमा गाते हैं लॉर्ड, हम आपकी तारीफ करते हैं लॉर्ड खुदा। थैंक यू जीसस, थैंक यू होली स्पिरिट लॉर्ड। धन्यवाद यीशुआ। प्रभू आम्ही तुला धन्यवाद देतो, तुला स्तुती करतो, तुला उंच करतो प्रभा। झालेली स्तुती आराधना तो आशीर्वादित केली त्याबद्दल तुला धन्यवाद देतो प्रभा। तू आमचं ओटांचं फळ मान्य केलंस त्याबद्दल तुला धन्यवाद देतो प्रभा। इथून पुढची वेळ तुझ्या रक्ताच्या आवरणाखाली घेतो प्रभा। आजचं संडे सर्व्हिस तुझ्या हातात देतो प्रभा। आम्हाला प्रत्येकाला शब्बात दिवस पवित्रपणे पाळण्यासाठी तू साई आणि कृपा करत आहे त्याबद्दल तुला धन्यवाद देतो प्रभा। इथून पुढची वेळ काळ सर्व समय तुझ्या हातात देतो प्रभा। जे लोक येत आहेत त्यांचे मार्ग तू मोकळे कर प्रभा। सर्व त्यांच्या मार्गात अडखळण बंधन आम्ही बांधून उद्ध्वस्त करतो येशूच्या नावामध्ये। प्रत्येकाचे मार्ग नासरत कर येशूच्या नावात आम्ही मोकळे बोलतो प्रभा। सर्व मान सन्मान गौरव तुला दे, ही प्रार्थना नासरत कर येशूच्या नावात केली म्हणून तू आहे, आमेन। कारण टाळ्या वाजून आपण देवाला धन्यवाद देऊया। जे उभे आहेत आपल्या जागेवरती बसतील। प्रेज द लॉर्ड। तर आपल्या आठवड्याच्या काही सूचना आहेत। 31 तारखेला आपण रात्री ठीक 10 वाजता या ठिकाणी एकत्र येणार आहोत आणि आपण नवीन वर्षाची सुरुवात करणार आहोत। आणि निश्चितच देवबाप आपल्याला वचन, ऑलरेडी देवाने आपल्याला 2025 साठी वचन दिलेलं आहे, पण अधिक देवबाप आपल्याशी बोलेल आणि म्हणून आपण प्रत्येक जण 31st नाईटला 10 वाजता या ठिकाणी एकत्र येणार आहोत। त्याचप्रमाणे 1 तारखेला नवीन वर्षाची सुरुवात आपण देवाच्या सानिध्यापासून करणार आहोत, कारण देवाची प्रॉफेसी आपल्यावर आलेली आहे। जो कोणी देवाच्या सानिध्यामध्ये राहणार आहे निश्चितच देवबाप त्याच्या बरोबर असणार आहे आणि प्रत्येक परिस्थितीमध्ये देव त्याला सहाय्य करणार आहे। म्हणून नवीन वर्षाची सुरुवात कुठल्याही फ्रेंड सोबत, फॅमिली सोबत न करता आपण देवाच्या सानिध्यामध्ये करूया आणि संध्याकाळी तुम्ही तुमच्या फॅमिली सोबत टाइम स्पेंड करू शकता। प्रेज द लॉर्ड। तर सूचना संपलेल्या आहेत आणि ही अत्यंत महत्त्वाची वेळ आहे, देवाच्या वचनाची वेळ आहे। जर तुमच्याकडे तुमचे मोबाईल फोन असतील, तुम्हाला प्रत्येकाला नम्र विनंती आहे की तुमचे मोबाईल फोन तुम्ही सायलेंट किंवा स्विच ऑफ करा आणि आपण प्रत्येक जण देवाच्या वचनाचा सन्मान करणार आहोत। प्रेज द लॉर्ड। तर ही वेळ आहे देवाच्या वचनाची आणि देवाचे सेवक पुढे येत असताना आपण जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करूया। Praise the Lord. We glory, 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 glory to Jesus. सर्व गौरव प्रभूला। हालेलुया, धन्यवाद। Glory to Jesus. या टाळ्या वाजून देवाला धन्यवाद देऊया। खाली बसूया आपण। वेलकम। याच अनुषंगाने आपण पुढे जाणार आहोत की देवाचं सानिध्य। हालेलुया, प्रेज द लॉर्ड। आता देव कॉम्प्रोमाइज करणार नाही, लक्ष देऊ नका, समजून घ्या। बी केअरफुल। हालेलुया। देव आम्हाला नेहमी संधी संधी आणि संधी देत असतो। आता तुम्ही म्हणता की आमची परिस्थिती का बदलत नाही? हालेलुया, प्रेज द लॉर्ड। आता बघा, ज्यावेळेस येशू ख्रिस्त मोशेला बाहेर काढलं आणि तांबड्या समुद्रापर्यंत त्याला आणलं, हालेलुया, प्रेज द लॉर्ड। आणि त्या अगोदर मोशे 40 दिवस मोशे त्या पर्वतावर गेला देवाच्या उपस्थितीमध्ये। लक्ष देऊन ऐका, तुमचे प्रश्न ह्याचे 2 भाग व्हायला पाहिजे, तुमच्या अडचणीचे 2 भाग व्हायला पाहिजे। हालेलुया। आणि ते कसे होणार आहे ते आपण पाहणार आहोत। प्रेज द लॉर्ड। आता 91 स्तोत्राकडे आपण जाऊया आणि त्या स्तोत्रातून काही मर्म आपण ऐकणार आहोत। पण आज देवाचं सानिध्य, सगळ्यांवर देवाचं सानिध्य। हालेलुया। बघा, तुम्ही देवाला मानता ही वेगळी गोष्ट आहे, अख्खं जग देवाला मानतंय, त्यात काही नवीन नाही। हालेलुया। तुम्ही कोणाला उसनं दिलं तर ह्यात काही नवीन नाही अशी ख्रिस्त असं का म्हणतो? पापी लोक पण इतरांना देतात, म्हणजे सांगायचा प्रयत्न असं आहे। हालेलुया, प्रेज द लॉर्ड। लक्ष देऊ नये का, चर्चमध्ये येणं हे फार महत्त्वाचं आहे। हालेलुया। पण चर्चच्या व्यतिरिक्त तुम्ही तुमच्या घरामध्ये देवाची उपस्थिती आहे का? द प्रेझन्स ऑफ द लॉर्ड। हालेलुया। मी म्हणत नाही की वादिवाद होणार नाहीये, मी म्हणत नाही की काही समस्या येणार नाहीये, पण तुम्ही जर देवाच्या सानिध्यात जास्त आहे तर त्यात फरक आहे। ते विकोपाला जाणार नाही, ते ब्रेक होणार नाही, घटस्फोट होणार नाही। लक्ष देऊ नका, म्हणजे डिवोर्स सारखा वाटेल पण डिवोर्स होणार नाही। त्याचं कारण काय? कारण तुम्ही घरामध्ये बायबल वाचन,
तुम्ही घरामध्ये प्रार्थना, देवाची स्तुती आणि देवाने दिलेली सेवा यात तत्पर आहात. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि चर्चच्या ॲक्टिव्हिटीजमध्ये तुम्ही तत्पर आहात. कुणी मध्यस्थीच्या प्रार्थनेमध्ये, कोणी उपास प्रार्थनेमध्ये, कुणी खुर्च्या लावण्यामध्ये, कुणी झाडू पोछा करण्यामध्ये, कुणी सुवार्थ सांगण्यामध्ये तुम्ही तत्पर आहात. ह्या देवाचं सानिध्य. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि अशांनाच देव पाहणार आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तुम्ही काहीच करणार नाही. आमेन. तुम्ही एखाद्या कंपनीला लागलाय, तुम्हाला माहिती आहे का, मेंटल हॉस्पिटलमध्ये अनेक लोक कामाला आहेत. प्रेज द लॉर्ड. पण ते कामालाच जात नाही. तुम्हाला माहिती आहे का, तिथे एक बंधन आहे तसं. आणि जसं ते कामाला जातील तर त्यांना पगार मिळेल. जसं तुम्ही देवाची सेवा करणार तसं तुम्हाला मिळणार देवाचं सानिध्य. हालेलुया. देव तुम्हाला उपाशी ठेवणार नाहीये. हालेलुया. आता आम्ही भटकणं बंद करायला पाहिजे, कारण भटकणं ही जात आपली नाहीये. आम्ही भटकी जमात नाहीये. हालेलुया. आम्हाला एक जमात सांगितलेली आहे, ती विश्वासणाऱ्याची जमात. हालेलुया. तुम्ही जर बायबलमध्ये पाहिलं की विश्वासणारे, बायबल सांगितलं की ते एक चित्ताने शल्मोनाच्या देवळीत जमत होते देवाच्या उपस्थितीमध्ये. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आज मी देवाच्या उपस्थितीबद्दल तुम्हाला सांगत आहे. हालेलुया. तुम्ही सर्व जगातील गोष्टी करून तुम्ही रविवारी आला आणि तुम्ही रविवारी देवाला पॉलिश लावली तर काही उपयोग होणार नाहीये. तुमचे दिवस भरले पाहिजे. हालेलुया. अशा गैरसमजामध्ये कोणी व्यक्ती राहू नये. काय जे मला ऑनलाईन ऐकतं त्यांनी पण ऐकावं. आम्ही रविवारी चर्चला गेलो तर आमचं सगळं काही चांगलं होईल, नाही बाळा. हालेलुया. कारण चर्चमध्येच निवडण्यात येणार आहे किती कोण खरा आणि कोण म्हणजे का कोण कितने पाणी में, आपण असं म्हणतो, कोण किती प्रार्थनेत आहे. हालेलुया. आता मी तुम्हाला सांगतो की देवाचं सानिध्य तुम्हाला योग्य दर्शन देतं प्रियानो, योग्य सल्ला, योग्य मार्ग, योग्य तुम्हाला काउन्सिलिंग देतो. कारण बायबल सांगतं तरी तो सत्याचा आत्मा आम्हाला मार्ग दाखवतो आणि तो आम्हाला पूर्ण सत्यात चालवतो. आणि जे पित्यापासून आहे ते सांगतो आणि होणाऱ्या गोष्टी तो प्रकट करतो आणि करून तो त्याचं गौरव करतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आता दावीद महाराजाकडून काही आपण शिकणार आहोत आणि हे डायरेक्ट होली स्पिरिटचं वचन आहे. अगोदर पण मेडिटेशन म्हणजे पण देवाचंच वचन आहे, देवाचं ज्ञान आहे. पण आज देवाच्या सानिध्याबद्दल तू म्हटला महेश, तू प्रॉफेसी केली आहे, देवाच्या सानिध्याचं महत्त्व लोकांना कळून सांग. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ऐका. हा, जो परात्पराच्या गुप्तस्थळी वसतो, जो परात्पराच्या सानिध्यात राहतो, तो सर्व समर्थाच्या सावलीत राहील. तो सर्व सामर्थ्याच्या सावलीत. कधी आली सावली? सावली कधी आली? हालेलुया. आता तुम्ही उन्हात चाललंय, ऊन लागल्यानंतर तुम्ही काय बघताय आधी? हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तुम्ही ज्यावेळेस एखाद्या उन्हातून ज्यावेळेस तुम्ही पाऊस पण पडतंय तर तुम्ही एका आडोशाला जाताय, सावली पाहताय. हालेलुया, की त्याच्या छत्राखाली मी सुरक्षित राहील. तसंच प्रियानो आध्यात्मिक जीवनामध्ये आम्हाला सर्व सामर्थ्याची सावली कधी सापडेल? जर मी त्याच्या गुप्त स्थळी बसतो. हालेलुया, हालेलुया. आणि या वचनावर आम्ही मनन करणार आहोत. दाविदाने लिहिलेलं वचन आहे की मी का सुरक्षित आहे, मी आणि माझी पत्नी का सुरक्षित आहे, मी माझे लेकरं का सुरक्षित आहे, माझं कुटुंब का सुरक्षित आहे, माझं राज्य का सुरक्षित आहे, कारण मी गुप्त स्थळी त्याच्या सानिध्यात राहतो. बायबलला सांगतं ज्यावेळेस तू उपवास करतो आपल्या डोक्याला तेल लाव. हालेलुया. काल रात्री शालोमच्या डोक्याला तेल लावलं. इतक्या वेळेस धुत होतं तर आतच नव्हतं तेल, कशाला लावलं तेल? हालेलुया. आणि आपलं दार बंद कर आणि आपल्या गुप्त वाशी पित्याची प्रार्थना
प्रार्थना कर. हालेलुया. प्रियानो, या दिवसांमध्ये 2025 मध्ये देव तुम्हाला वैयक्तिकरित्या काहीतरी ब्लेसिंग करायला उत्तेजित आहे. हालेलुया. तुम्ही तुमचा कामधंदा करा, तुम्ही तुमचा बिझनेस करा, तुम्ही तुमचं जे काही रिलेशन आहे ते मेंटेन करा, पण आता त्याला थोडीशी स्थगिती द्या. बिझनेस सोडा, काम सोडा, याबद्दल देव नाहीये. हालेलुया. देव तुम्हाला आयतं बसून काही खायला देणार नाहीये. मी आधीच क्लिअर करतो, आणि चर्च त्याहून पण देणार नाही. हालेलुया. पण ज्या वेळेस मी गुप्तस्थळी 15 मिनिटं अंतःकरणाने डेडिकेट समर्पित बसतो, तासन तास बसण्याची गरज नाहीये. अरे मी एवढ्या तास प्रार्थना केली, काहीच नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पण अंतःकरणातून, खऱ्या अंतःकरणातून तरी मी असे उपासक शोधत आहे जे आत्म्याने व खरेपणाने देवाची सेवा करतील. 15 मिनिटं, 10 मिनिटं, पण अशी प्रार्थना करा की ती देवाला सुवासिक मिळालं पाहिजे. हालेलुया. आणि देव त्या प्रार्थनेत तुला मार्ग दाखवेल, तू बाहेर जायचं का नाही जायचं, तू ही गोष्ट करायची का नाही करायची. कारण देव आता एकदम क्लेवर झालाय की मला या 2025 मध्ये जसं 26, 27, 28, 29, 30 आम्हाला माहित नाही येशूचं येणं कुठल्या इयरमध्ये आहे. म्हणून प्रियांनो, तुमच्या लेकरांना, तुमच्या पतींना, पत्नीला, तुमच्या घरातील जे चांगले रिलेशन आहे, चांगले रिलेशन आहे, मध्ये आधीच क्लिअर केलं बरं, चांगल्या रिलेशनला घेऊन प्रार्थनेत बसणं खूप चांगलं आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण देव तुमच्यामध्ये इंटरेस्टेड आहे. म्हणा, देव माझ्यामध्ये इंटरेस्टेड आहे. वाचा, जो परस्पराच्या गुप्तस्थळी बसतो. संपलं. हा, पुढं. परमेश्वराला मी माझा आश्रय. काय? मी माझा आश्रय. बघा, या ठिकाणी देवाचं सानिध्य. मी माझा आश्रय देव आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रियानो, या ठिकाणी तुमचा आश्रय देवाशिवाय कोणच नाही. पण तुम्ही सानिध्यात बसणार नाही, तुम्ही चर्चला येणार नाही, तुम्ही कधीतरी चर्चमध्ये कधीतरी येणार, तर ते तुमचं संरक्षण होऊ शकत नाहीये. देव क्लेवर आहे. जे माझ्या उपस्थितीमध्ये बसतात त्यांना मी आश्रय आहे, त्यांना मी संरक्षण आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. एली हा देवाच्या सानिध्यात राहणारा होता. लक्ष देऊन समजून घ्या. पण एलीचे लेकरं पाप करत होते. एलीने आपल्या लेकरांना अडवलं नाही, त्याला सानिध्यात घेतलं नाही, त्याला प्रार्थनेत घेऊन बसवलं नाही. लक्ष देऊन ऐका, देवाने त्याच्यावर दया केली नाही. जरी एली त्याचा सेवक होता ना, लक्ष देऊन ऐका, जे एलीचे लेकरं देवाच्या सानिध्यात सापडले असते तर एलीच्या लेकराला देवाने वाचवलं असतं. प्रिया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आमेन, आमेन. आम्हाला वारंवार आमच्या लेकरांना, जोपर्यंत तिचा विवाह होत नाही, त्याचा विवाह होत नाही, तुला मार्गदर्शन करणं गरजेचं आहे. मी माझ्या आईची शिस्त सोडत नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला नुसतं पैसा महत्वाचा नाहीये, पैसा महत्वाचा नाही. शुड बी कॅरेक्टर इज व्हेरी इम्पॉर्टंट अवर लाईफ. आमच्या जीवनामध्ये कॅरेक्टर फार महत्वाचं आहे. हालेलुया. लक्ष द्या, पूर्वी तुमचं कॅरेक्टर कसं असू द्या, पण या 2025 मध्ये देव तुमचं कॅरेक्टर घडवणार आहे. हालेलुया. देवाला आम्ही एक स्वासिक म्हणून प्राप्त व्हायला पाहिजे. हालेलुया. एक सुगंध देणारा मी प्राप्त व्हायला पाहिजे. लक्ष देऊन समजून घ्या. देव जर पूर्वीच्या गोष्टी, तुमचं पाप विसरत आहे, तर आम्ही ते विसरून प्रभू तुला हवं असं मला बनव. ज्यावेळेस मरिया म्हटली की प्रभू तुझ्या इच्छेप्रमाणे माझ्या जीवनात हो, बायबल सांगतं पवित्र आत्म्याने तिच्यावर छाया केली. प्रियानो, आय फील द प्रेझेन्स ऑफ द लॉर्ड हियर. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. सगळे म्हणा, प्रभू 2025 तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आता सैरा वैरा बंद करा. हालेलुया. मार्गदर्शन घ्या देवाचं, सेवकाचं मार्गदर्शन घ्या. हालेलुया. आता मला सोडून काही लोक राजेच बनलेत.
मला कळतंय. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ते वचन काढू नको खूप चांगले जाऊ दे. कशाला. हैप्पी बर्थडे है, मेरे यीशु का बर्थडे है, सब कुछ अच्छा होना मांगता है. 2 तारीख के बाद मैं देखता है फिर सब. हालेलुया. वाच. आमेन. माझा दुर्ग असे म्हणतो, माझा दुर्ग असे म्हणतो. का बरं हे रिव्हेलेशन त्याला कधी प्राप्त झालं? देवाच्या सानिध्यात बसलं. काही लोक माझ्याकडे की बघा ना माझ्या घरामध्ये कसं चाललंय, बघा ना माझी मुलगी कसं देवाच्या सानिध्यात नाही. बघा ना माझा हात कसा सुजलाय, बघा ना. आता सुजलंय कसं काय कळणार नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बघा ना हा प्रॉब्लेम कसा आहे, बघा ना ही समस्या कशी आहे. हालेलुया. समस्याचं एकच उत्तर आहे, देवाचं सानिध्य. द प्रेझेन्स ऑफ द लॉर्ड. हालेलुया. कसं तरी देवाचं सानिध्य मला मिळवायचंय. म्हणून अलीशा एलियाच्या मागे यासाठी, तुझ्या ठाई असलेला दुप्पट वाटा मला हवाय. आय वॉन्ट युअर प्रेझेन्स इन माय हार्ट, इन माय लाईफ. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुम्ही ऐकतात का प्रियानो? देवाचं सानिध्य. म्हणून ते गाणं गाणं, तुझे वात्सल्य जीवनाहून श्रेष्ठ. हालेलुया. वाच. तोच माझा देव, हा, त्याच्यावर मी भाव ठेवतो. बघा या ठिकाणी देवाचं सानिध्य तुम्हाला काय करतं? हाच माझा देव, हाच माझा दुर्ग, हाच माझा तारणारा, हाच माझा आरोग्यदाता, हाच माझा शांतीदाता, हाच मला आनंद देणारा आहे, आज मला युद्ध कला शिकवणारा आहे. देवाचं सानिध्याचं महत्व समजून घ्या. आणि 2025ला मी तुम्हाला सांगतो, एका हौऱ्यासारखं बायबल वाचायला सुरुवात करा, एका हौऱ्यासारखं उपवास करायला सुरुवात करा, एका हौऱ्यासारखं देवाचं सानिध्य मिळवण्याचा प्रयत्न करा. ह्यात आम्ही भुकेले थारेले दाखवा प्रियानो. आमेन. हालेलुया. हालेलुया. आता 2025 मध्ये तुम्ही आजारी म्हणून येऊ नका. 2025 मध्ये तुम्ही टेन्शन घेऊन येऊ नका. 2025 मध्ये तुम्ही काहीतरी प्रॉब्लेम घेऊ नका. प्रॉब्लेम मधल्या लोकांना घेऊन या, आजारी लोकांना घेऊन या, चिंतेतल्या लोकांना घेऊन या, कारण तुम्ही चिंता विहित जीवन जगणारे आहात. आमेन. हालेलुया. की जणांना आवडत आहे असं वचन? हालेलुया. Praise the Lord. Hallelujah. 3 दिवस मी ट्रिपल शीट फिरत होतो, सगळं गेलं इकडून. तुम्हाला ते पूर्वीच्या काळामध्ये बाबा सीट होतं का? सायकलीवर बाबा सीट. तर मी बाबा होतो आणि त्या सीटावर मी होतो. जसा ब्रेक दागला की दोघी मायले की माझ्या अंगावर, आणि मग इथं चमक, मग हात दुखणं. पण आय नेव्हर प्रे. आय जस्ट स्लीप ऑन माय बेड. सकाळी उठल्यानंतर नो पेन. हालेलुया. मला किती म्हटलं, बायको पाडदाब ना, संपला. हालेलुया. सिओनाला सांगितलं, नाही भाऊ मला कंटाळा आला. हालेलुया. आणि मग सकाळी उठल्यानंतर काहीच पेन नाही, नो पेन किलर. हालेलुया. नो बाम, नो मूव. Pain move. The presence of the Lord. Hallelujah. Praise the Lord. Hallelujah.
तुम्हाला ह्या देवाच्या सानिध्याचं महत्त्व तुम्हाला सांगितलं, अनेकदा सांगतो, परत यूट्यूबवर सांगण्याची मला संधी व्हायला की एक देवाचा सेवक माझ्या घरी आला. 6 महिने त्याचा मनका दुखत होता आणि त्यांनी आला होता प्रार्थनेसाठी, पण प्रार्थना काय करून घेतलेलं आहे. मग त्याला म्हटलं आज रात्री तू इथं झोपणार आहे का? तो झोपला माझ्या बेडवर. हालेलुया. आणि न सांगता मग आमचं बोलणं झालं, तो निघून गेला. तिथून मला फोन आला की दादा, जसं मी तुमच्या घरी झोपलो तसं माझं 6 महिन्याचा मनक्याचा आजार निघून गेला. प्रेझेन्स ऑफ द लॉर्ड. दिस इज द मिरेकल इन जीसस नेम. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मला वाटतं एस्तर एकदा आली होती तापारी फनफन करत. तुला आठवतं का एस्तर? हालेलुया. प्रार्थना करायला आली होती पण प्रार्थना केलीच नाही, पण त्या सानिध्यात बरी होऊन गेली. खरं आहे काय? आमेन. प्रेज द लॉर्ड. सर्व गौरव देवाला. प्रियानो, देवाला या गोष्टी तुमच्याद्वारे करायचं आहे. हालेलुया. तुमच्याद्वारेच लोक आजारी पडत राहिले तर काय फायदा आहे? या बाबांनी टेन्शन दिलेलं मला, या बाईनी मला टेन्शन दिलेलं आहे बाबा, नको नको केलेलं आहे. हालेलुया. जर तुमच्या घरामध्ये असा एक मॉडेल असेल तर लक्ष देऊ नका. मॉडेल आता चांगलंच म्हटलं पाहिजे ना, आहे की नाही? असा एक चांगला कॅरेक्टर तुमच्या घरामध्ये असेल तर त्यामुळे तुमचं कॅरेक्टर खराब करू नका. तुम्ही देवाच्या सानिध्यातला. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. त्याचा परिणाम तुमच्यावर होऊ नका. माझा परिणाम, देवाचा परिणाम जो माझ्यामध्ये, त्याच्यावर होऊ द्या. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. म्हणा, माझ्या ठाई असलेला देव ज्याने आम्हामध्ये चांगल्या कार्याला सुरुवात केली तो शेवटाच घेऊन जाणार आहे आणि तेच कार्य इतरांच्या जीवनावर व्हावं अशी मी प्रार्थना करतो. हालेलुया. म्हणा, मी परिणामकारक व्हायला पाहिजे. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. डोक्यावर परिणाम झाला नाही पाहिजे. प्रेज द लॉर्ड. आमेन. हा, पुढं. कारण तो पारध्याच्या पाशापासून. कशापासून? पारध्याच्या पाशापासून. कोणाला वाचवणार आहे? तू जा चर्चला. तू करते ना, तू जा. मी काय येणार नाही. प्रेज द लॉर्ड. म्हणा, देवाकडे वशिला नाही चालत, देवाकडे प्रार्थना चालती. हालेलुया. म्हणा, देवाकडे प्रार्थना चालती. हालेलुया. एखादे जे इच्छाच नाही देवा बदलण्याची तर आम्ही काहीच करू शकत नाही. कारण त्याच्या पुस्तकामध्ये दिलंय की तू तुझ्या नवऱ्याचं तारण करू शकत नाही. हालेलुया. तू फक्त प्रार्थना करू शकते. तारण करणारा तो आहे. हालेलुया. फोटो घेऊ तारण चाललंय. तारण तो काही बदलत नाही, येलाच ताडण. झालं का? उलट तारणामध्ये अजून भर पडलेली. प्रेज द लॉर्ड. ही वॉन्ट, त्याला चेंज व्हायचंच नाहीये. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आमेन. मी तर म्हणतो की स्वभाव बदलला ना तर देव सगळ्या गोष्टी बदलतो. रिअली सांगतो. हा, वाच. घातक मरीपासून तुझा बचाव करील. कशापासून? घातक मरीपासून. कशापासून? हा. प्रेज द लॉर्ड. आमेन. आमेन. ओके, वाचूया. तो तुझ्यावर पाखर घालील. हा. त्याच्या पंखाखाली तुला आश्रय मिळेल. काय मिळेल? आश्रय मिळेल. काय मिळेल? आश्रय मिळेल. त्याच्या सानिध्यात तुला आश्रय मिळेल. सानिध्याच्या बाहेर नाही. जो कुंपण तोडतो त्याला सर्प डसतो. हालेलुया. प्रियानो, देव तुमचा जास्ती वेळ मागत नाहीये, पण असा वेळ मागतो की तुम्ही कामावरून आला, फक्त 2 अध्याय वाचले तर डोक्यावरून पाणी हो.
कारण देव म्हणतो हा ही माझ्या सानिध्यात आहे. हालेलुया. तुम्हाला म्हणतो तुमचं शरीर निरोगी राहील. निरोगीच ना, बरोबर ना? नाही तर आरोग्य. हालेलुया. तुम्ही थकून जाणार नाही. बायबल सांगतं परमेश्वराची आशा धरून राहणारे नवीन शक्ती संपादन करतील. गरुडाप्रमाणे पंखाने वर उडतील, धावतील तरी जमणार नाही, चालतील तरी ते कुठं? देवाच्या सानिध्यात. हालेलुया. तुम्हाला कधी मूड झाला म्हणून तुम्ही बायबल वाचताय. मूड आपल्या मनात म्हणतो, देव नाही. तुम्हाला मूड झाल्यानंतर तुम्ही देवाची सेवा करताय. त्याचं कारण मला कळालंय. जर तुम्ही नित्य बायबल वाचताय, नित्य तुम्ही प्रार्थना करताय, नित्य तुम्ही सेवा करताय, तर तुमच्यामध्ये मूडपणा कधीच येणार नाही. आणि मूडपणा हा सैतानाचा पणा आहे. देवाचा स्वभावाने आम्ही बनलं जातो प्रियानो. त्यांनी लिहिले रोमकराच्या पत्रामध्ये जर 8 अध्याय 29 वचन वाचलं तर तिथं स्पष्ट लिहिलं की त्याच्या प्रतिमेसारखे बनावे म्हणून त्यांनी आम्हाला आगाऊच नेमून ठेवलेलं आहे. हालेलुया. जर तुम्ही येशू ख्रिस्ताचं एक्झाम्पल पाहिलं तर येशू ख्रिस्त मधून अधून अरण्यात प्रार्थना करायला जायचा. देवाचं सानिध्य. देव असून मनुष्य होता. देव असून तरी त्याला प्रार्थनेची गरज होती. कारण त्यांनी आम्हाला कित्ता दिलाय की तुम्ही देवाच्या सानिध्याशिवाय काहीच करू शकत नाही. आमेन. प्रेज द लॉर्ड. मला वाटतं मार्क शुभवर्तमान 1 अध्याय 35 वचन असेल का त्यात? मार्क शुभवर्तमान 1 अध्याय 35 वचन. आपण 91 स्तोत्रामध्येच राहणार आहोत. आमेन. मग तो सकाळी मोठ्या पहाटे सुटून आमेन बाहेर गेला. तो सकाळी मोठ्या पहाटेच उठून 9 वाजता गेला. किती टायमिंग दिलाय का? 9-10. पास्टर एवढं चांगलं चाललंय ना, मग टॉमला देऊ नका. कशाला चाललंय ना, जाऊ दे ना. कशाला उगाच कशाला खोड्या काढता. मार्क 1 अध्याय 35 वचन. हा. मग तो सकाळी मोठ्या पहाटे सुटून बाहेर गेला. कधी हो? सकाळची पाठची सकाळ? हा, दुपारी 3. काय बोलता? आणि आपली सकाळ कधी होती? कोण मायकाला खरं बोलल? मी इकडे बघून बोलतो. आज चर्च आहे तरी 10 वाजेपर्यंत झोपलेत. अरे 10 वाजले, अरे हे घालते, अरे 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 अरे. येता येता 11:15. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ओके, शेवटची प्रार्थना म्हणून. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा तुझे नाम पवित्र. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हे का होतं? त्याचं कारण एक आहे, देवाच्या सानिध्यात सापडल्यानंतर. काल आम्ही रात्री 1-2ला झोपलो, 2ला झोपलो असं, तर बरोबर 6-6:30ला जाग येते आम्हाला. झोप हो ना हो, जाग येणार म्हणजे येणार. हालेलुया. जर तुम्हाला जागरण करायचं तर एक नाईट प्रे मारा, तुम्हाला ती सवय लागल. हालेलुया. झोप कमी होईल तुमच्या जीवनामध्ये. काही लोकांना झोप सहनच होत नाही, तिकडं चालू होत. काही आडोसा दिल. हालेलुया. काही लोकांना नाईट प्रे सहन होत नाही. हालेलुया. असं काही नाही की ज्यांना नाईट प्रे करावीच असं काही नाही. हालेलुया. प्रार्थना करता हे फार महत्वाचं आहे. आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. आता डॉक्टरनी सांगितलं की जर तुम्हाला हार्ट अटॅक होऊ नये तर तुम्हाला बरोबर तो म्हटलं 8 तास झोपावं लागणार आहे. पण इथं 8 तासाच्या वर डोस होतोय. 12-13 तास. मग त्याच्याबद्दल डॉक्टरने काही सांगितले नाही. हा, डॉक्टर पण हुशार आहेत, है की ना. चला वाचूया. व रानात जाऊन हा, येशूचं रक्त. तेथे त्याने प्रार्थना केली. देवाचं सानिध्य.
जरी शिष्य त्याच्याबरोबर होते, जरी आई वडील त्याच्याबरोबर होते, जे कोणी त्याच्या होतं, पण तो एकच काम करायचा, टाइम झाला देवाच्या सानिध्यात. तुम्हाला आता या 2025 मध्ये स्वतःला शिस्त लावायची आहे. मला शिस्त लावायची आहे. हालेलुया. आता आम्ही शिस्त काय लावतो? मी आता जाड झालोय, मी आता सकाळी काहीतरी करणार नाही का? चांगली गोष्ट आहे, करा तुम्ही, पण त्याच्या व्यतिरिक्त आध्यात्मिक शिस्त लावा. ती फार जाड झालेली, तिला लुकडी करा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आतील मनुष्याकडे लक्ष द्या, कारण तो बलवान आहे. हालेलुया. जर तुम्ही आतील मनुष्य स्ट्रॉंग केला ना, त्याला खायला फायला घातलं ना, तर तुम्ही कुठल्याही गोष्टीला विश्वास बाळगणाऱ्याला सर्व काही शक्य आहे. आमेन. तुमचा विश्वास दांडगा होण्यासाठी तुम्हाला आतील मनुष्याला स्ट्रॉंग करायचं आहे. हालेलुया. त्याला फिट करायचं आहे. मला शिस्त लावायची आहे. ज्याला नाईट प्रे जमत नाही, देव फोर्स करणार नाहीये, पण त्यांनी सकाळी उठण्याची शिस्त लावायची. हालेलुया. पहाटे उठण्याची. हालेलुया. ॲटलिस्ट 6ला तरी उठा. किती वाजता? हा. आणि असं कधीच होणार नाही की तुम्हाला जाग येणार नाही. जाग येते, जाग येते, कारण तुम्ही विश्वासणार आहे. जाग येते. हालेलुया. जाग येते, मी परत झोपते. आमेन. जाग आली, अरे मी ह्या कुशीवर भरपूर वेळ होतो, आता या कुशीवर जाऊन झोपतो. आमेन. नाही, आमेन कशाला? ह्या कुशीवरून त्या कुशीवर आमेन नको. हा, बॅक टू द पॅव्हिलियन. हा. तो तुझ्यावर पाखर घालील, ओके. त्याच्या पंखाखाली तुला आश्रय मिळेल. बघा, या ठिकाणी देवाचं संरक्षण, देवाचं सानिध्य, त्याच्या पंखाखाली तुला आश्रय मिळेल. तुम्हाला माहिती आहे का, देवानी 91 स्तोत्र मला गिफ्ट केलंय. देवाची वाणी एकदा माझ्याकडे आली नाईट प्रे करत असताना, महेश, आय एम व्हेरी मच हॅपी, म्हणजे मी तुझ्या बहुत म्हणजे खूप खुश आहे, मी तुला 91 स्तोत्र गिफ्ट केलेलं आहे. हालेलुया. दिस इज द फॅक्ट. हालेलुया. तुला 121 स्तोत्र मी कधीच बोलायचं कधी विसरत नाही. प्रत्येकासाठी मी तुमच्या प्रत्येकासाठी, तुम्ही 121 स्तोत्र कधी बोलताय का? नाही बोलत. मी तुमच्या प्रत्येक फॅमिलीसाठी रोज बोलतो. हालेलुया. की परमेश्वर तुमचे येणे जाणे आशीर्वादित करेल. हालेलुया. मी फक्त माझ्या कुटुंबाचं संरक्षण नाही मागत, आपल्या चर्चच्या प्रत्येक लहानापासून थोरापर्यंत मी 121 स्तोत्र मी नाव घेऊन, तुमचं नाव घेऊन मी क्लेम करतो प्रियानो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण या ठिकाणी आता नो रिक्वेस्ट, सगळ्यांनी म्हणा, आता कॉम्प्रोमाइज नाही. आमेन. हालेलुया. तो आता डोक्यावरून पाणी गेले. आमेन. येशूच्या रक्तामध्ये. प्रेज द लॉर्ड. तुम्ही 2025 सहज तुम्हाला घालवायचंय, एन्जॉयमेंट मध्ये घालवायचंय, तर आता बाहेरची मैत्री, बाहेरचं भटकणं बंद करून आम्हाला देवाच्या सानिध्यात एक शिस्त लावणं गरजेचं आहे. कारण आम्हाला जगामध्ये राहण्यासाठी नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जगामध्ये प्रियानो, जग तुमच्यामध्ये नाही राहायला पाहिजे, आम्ही जगात राहायला पाहिजे, पण जगाने तुमच्यात नाही राहायला पाहिजे, देवाने माझ्यात राहायला पाहिजे. जगात जो आहे त्यापेक्षा माझ्यात जो आहे तो सर्व समर्थ देव आहे प्रियानो. हालेलुया. तुम्ही ऐकताय का प्रियानो? प्रेज द लॉर्ड. बाजूची त्याला देवाच्या सानिध्यात राहणं हेच माझं हित आहे. आमेन. हालेलुया. तू एखाद्या पापात अडकलाय, एखाद्या दोषात अडकलाय, काळजी करू नको, देवाचं सानिध्य ते काढून टाकल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देव तुझ्यावर प्रेम करतो. सगळ्या बाजूच्या व्यक्तीला, देव तुझ्यावर प्रेम करतो, काळजी करू नकोस. आमेन. वाच. त्याचे सत्य हा तुला ढाल व कवच आहे. बघा, ज्यावेळेस तुम्ही देवाच्या सानिध्यात चालता ना, त्यावेळेस सत्य तुम्हाला चालवतं प्रियानो.
आणि म्हणून लोक चुका का करतात, आपल्या घरचे लोक चुका का करतात, कारण देवाचं सानिध्य तुम्हाला सत्यात चालवणार आहे प्रिय. रॉंग डिसिजन घेऊ देणार नाही. हालेलुया. बायबल सांगतं की तू आपले कार्य परमेश्वरावर सोपवून दे, म्हणजे तुझे मार्ग सिद्धीत जातील. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आमेन. प्रियानो, मी तुम्हाला सांगतो, तुमच्या एज्युकेशनपेक्षा, तुमच्या प्रॉपर्टीपेक्षा, तुमच्या कामापेक्षा, तुमच्या सर्व वस्तूपेक्षा मी तुम्हाला महत्व देईल देवाचं सानिध्य. प्रियानो, द प्रेझन्स ऑफ द लॉर्ड. देवाची उपस्थिती तुमचा आश्रय व दुर्ग आहे. देवाची उपस्थिती तुमच्यासाठी एक पंखासारखी छाया आहे. देवाची उपस्थिती तुमच्यासाठी प्रियानो एक बेनिफिट आहे. प्रियानो, हालेलुया. प्रियानो, आजचं हे चर्च इथं जे आजपासून टिकून आहे ना, केवळ देवाचं सानिध्य आहे. तुम्ही बाहेरच्या कुठल्याही व्यक्तीला विचारा, इव्हन पास्टरला पण विचारा, ते आल्यावर म्हणतील की देवाचं सानिध्य आहे. कारण दे फिल विथ द होली स्पिरिट हिअर. देवाचे सानिध्य सांगता. पिंकी, तू अनुभव घेतला का पिंकी? येस. प्रेज द लॉर्ड. आमेन. आमेन. आता आम्ही येतोय, तर आम्हाला काय आलं, युज्ड टू झालंय. आम्हाला त्या सानिध्याची सवय झालेली आहे. पण नवीन कोणी आलं ना, देवाचं सानिध्य. एकदा एक ब्रदर म्हणून आला होता भाषांतर, तर त्या ठिकाणी म्हणतो की जसं मी आलो, पास्टर तुमच्या इथं पवित्र आत्म्याचा खूप सन्मान आहे. दे गिव्ह टेस्टिमनी हिअर. त्यांनी साक्ष सांगितलेलं आहे. हालेलुया. हालेलुया. म्हणजे आमचे जे अधिकारी आहेत, पास्टर आहेत, त्यांनी सांगितलं महेश खूप सानिध्य आहे या ठिकाणी. इव्हन गिडन पॉल ऑल्सो. आणि ज्यावेळेस इकडे असायचे ते हे चर्च वापरायचे प्रार्थनेसाठी. प्रियानं, हालेलुया. इतकं चांगली मंडळी, इतकं चांगलं सानिध्य देवाने दिलेलं आहे. आणि हे सानिध्य काय ठेवायची गरज नाही, हे सानिध्य लुटण्याची गरज आहे. प्रियानो, हे सानिध्य आपल्या जीवनात अप्लाय करण्याची गरज आहे. कारण हे सानिध्य तुझं जाणे येणं आशीर्वादित करेल. हे सानिध्य तू संकटात असताना ते संकटातून तुला बाहेर काढेल. हे सानिध्य तू जर आजारी पडलाय त्या आजारातून तुला बाहेर काढेल. हे सानिध्य तू कर्जात आहे तर तुला कर्जातून बाहेर काढेल. कारण देवाचं सानिध्य आम्हाला कर्जात ठेवणार नाही, चिंतेत ठेवणार नाही, प्रॉब्लेम मध्ये ठेवणार नाही, प्रश्न ठेवणार नाही, पापात ठेवणार नाही, चिंतेत आणि काळजी त्यामुळेच ठेवणार नाही. द प्रेझन्स ऑफ द लॉर्ड हिअर इन द नेम ऑफ जीसस. आमेन. हालेलुया. किती जण देवाचं वचन पठत आहे? वाचा. हा. रात्रीच्या समयीचे भय. हा. रात्रीच्या समयीचे भय. ओके. दिवसा सुटणारा बाण. ओके. काळोखात फिरणारी मरी. हा. भर दुपारी नाश करणारी पटकी. हा. यांची तुला भीती वाटणार नाही का? तुझ्या बाजू सहस्त्रवधी पडले. लक्ष देऊन ऐका, तुमच्या बाजूला या घटना घडणार आहे. कुणाच्या बाजूला? जे देवाच्या सानिध्यात असतात, जे देवाच्या सानिध्यात नित्य प्रार्थना करतात, जे देवाच्या सानिध्यात नित्य वचन वाचतात, जे देवाच्या सानिध्यात नित्य त्याची सेवा करतात, अशांच्या बाजूला लक्षवादी पडतील तरी ते त्यांना भिडणार नाही. कारण त्यांनी देवाच्या सानिध्यात 2025 मध्ये राहण्याचा निर्णय केलेला आहे. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रश्न सुटत नाही या चिंतेत सैतान ठेवतो. पण जर तुम्ही देवाच्या सानिध्यात राहता आणि म्हणतात माझा प्रश्न सुटलेला आहे, माझा प्रश्न सुटलेला आहे, जर मी देवाचं सानिध्य अनुभवत आहे, मी देवाची उपस्थिती अनुभवत आहे, तर तीच उपस्थिती माझ्या चिंता, माझ्या समस्यांना उधळून लावण्यासाठी समर्थ आहे. कारण ते सानिध्य साध्या सुध्या देवाचं नाहीये, ते सानिध्य आमच्या जिवंत येशूवाचं सानिध्य आहे. आमेन. हालेलुया. किती आशीर्वादित होत आहे प्रिया. मी मेडिटेट केलं नाही. हालेलुया. स्वर्गातून तो मानना आलाय. शकेरी बांधो. हालेलुया. प्रभू मला बदलायचं आहे. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेषित 5वा अध्याय 14 to 16 देवाच्या सानिध्यात 14 पासून तो 16. 5, 14, 16
विश्वास ठेवणारे पुष्कळ पुरुष हा व स्त्रिया हा यांचे समुदाय प्रभूला मिळत गेले, देवाच्या सानिध्यात येत गेले. पुढं इतके की हा लोक दुखणेकऱ्यांना हा रस्त्यात आणून नीट लक्षपूर्वक बघा. तुमच्यासारखा पेत्र तुमच्या स्वभावाचा, तुमच्यासारखा दिसणारा. काय शांतता पडली रे, का थंडी पडली? आवाज पलंगावर आणि खाटांवर ठेवत पंजा पलंगावर पंजा वाच नीट. इतके की हा लोक दुखणेकऱ्यांना हा रस्त्यात आणून हा पलंगावर हा आणि खाटावर ठेवत, पुढं यासाठी की हा पेत्र येत असता आमची सावली, या बाईची काळी सावली पडली बघ, आमचं नुकसान झालंय. हालेलुया. जो परात्पराच्या गुप्त स्थळी बसतो तो सर्व सामर्थ्याच्या सावलीत राहतो. माझ्या सावलीद्वारे लोक फार बरे झालेत, आंधळे बरे झालेत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आम्ही जेव्हा उपास प्रार्थना करायचो तर मी काही लोकांसमोर सावलीचे चमत्कार केलेले आहेत, पाहिले तुम्ही डोळ्यांनी. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आमची सावली इतरांना आरोग्य देणारी, शांती देणारी असते पाहिजे. हालेलुया. हालेलुया. तुम्ही रील पाहिले का? छोटे बाळ त्यांची सावली बघताना रडतात, कसे पळून जातात. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पण तो तुमच्या सावलीद्वारे शैतान पळून गेला पाहिजे. आमेन. पर ये कब होगा? कब होगा? कब होगा? बोलो आज, कब होगा? अरे तुमच्या बाजूच्या व्यक्तीला सांगा, तुम्ही असं क्रॉस काय बोलतो? कब होगा? कम होगा क्या कब होगा? सब जन ने हाथ पकड़ो उसका, बोलो अभी तुम उसका उत्तर दो, दोनों एक में को. आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. असे चमत्कार 2025 मध्ये गेला ना, तुम्हाला एक ड्रेस घ्यायचा आहे ना, तर देव तुम्हाला सानिध्यामध्ये 2 ड्रेस देईल. आमेन. आमेन. हालेलुया. काय डॅम्बिस लोक आहेत. हालेलुया. एक चेन करायला गेला, त्याला 2 चेन मिळतील. नाहीच ऐकणार आम्ही. ओके ओके, देव देव द्यायला तयार आहे, पण सानिध्यासाठी भुकेले हावरेपणा करा. देवा सांगा बाजूच्या की देवाच्या सानिध्यासाठी हावरे व्हा. काय हावराय, काय हावराय, काय हावराय, किती खातो. हा अशी साक्ष जी खराब आहे ती आता बदला. कशासाठी हावरे झालं पाहिजे? आमेन. 2025 कसलं दर्शक आहे? गुड गुड. हावरेपणा, हावरेपणा. आपलं पहिलेचं जेवण कसं? चला आता बायबल वाचू. तसंच नाही. दावीद महाराज म्हणतो, कधी पाठ होते आणि कधी मी तुझ्या वचनाला वाचतो. हालेलुया. कारण त्याला माहिती आहे की हेच माझा प्रश्न सोडवणार आहे, हेच माझं मला आयुष्य. तोच दावीद त्याचा मुलगा म्हणतो शलोमोन राजा की तुझे वचन म्हणजे हाडा सत्व आणि देहाला आरोग्य देणारा आहे. हालेलुया. प्रियांनो, पैसा आम्ही ओरबडून कमवू शकत नाहीये, तर पैसा देवाच्या ज्ञानाने कमवू शकतो प्रियानो. आणि देवाचं ज्ञान तुम्हाला योग्य पैसा हाताळण्यासाठी ज्ञान देईल प्रियानो. आणि 2025 मध्ये देव अनेकांचे मार्ग मोकळे करत आहे की देवाचं ज्ञान तुम्हाला मिळणार आहे. हाऊ टू ऑपरेट द मनी. स्वीकारा प्रियानो सूचना. आमेन. हा पुढं. की पेत्र येत असता त्याची सावली तरी त्यांच्यातील काही जणांवर पडावी. आता मला सांगा, या ठिकाणी चेंगराचेंगरी आहे. हालेलुया.
हालेलुया. येशू ख्रिस्ताच्या काळामध्ये चेंगराचेंगरी होत होती, पण मरत कुणी नव्हतं. आमेन. बायबल असं सांगतं की येशू ख्रिस्ताकडे ती बाई आली ना का जिला रक्तस्राव होता. प्रेज द लॉर्ड. आणि येशू म्हटला की कुणीतरी मला स्पर्श केलाय. शिष्य म्हटले, गुरुजी तुम्हाला कळत नाही का, लोक आम्हाला धडका मारतायत, चिंगराचिंगरी करतायत. नाही, कुणीतरी माझं सानिध्य चोरलं आहे, कुणीतरी माझी उपस्थिती चोरली आहे. हालेलुया. आणि त्या उपस्थितीने तिचा जो जुनाट रोग आहे, आजार आहे, तो निघून गेलेला आहे. प्रियानो, देवाचं सानिध्य हे करणार आहे. ज्या वेळेस ती स्त्री येशूला शिवण्यासाठी धडपड करत होती, प्रियानो, एका हावरेपर्यंत मला याच्या वस्त्राला स्पर्श करायचा आहे, मला याच्या वस्त्राला स्पर्श करायचा आहे, त्याद्वारे त्याच्या सानिध्याने, त्याच्या उपस्थितीने माझा मूळचा आजार, रोग निघून जाणार आहे येशू के नाम से. हालेलुया. बायबल सांगतं तिने स्पर्श केला आणि येशू स्वतः म्हणतो, माझ्यातून सामर्थ्य निघून गेलं आहे. आज त्यासारखं तुम्ही होऊ शकता का की होय प्रभू, मला 2025 मध्ये नक्कीच मला घर पाहिजे, नक्कीच मला गाडी पाहिजे, पण त्याच्या अगोदर मी पहिलं प्राधान्य, पहिली प्रॉपर्टी तुझ्या सानिध्याला, तुझ्या सामर्थ्याला देतोय. कारण बायबल सांगतं, देव एकदा बोललाय, मी दोनदा ऐकलाय, सामर्थ्य आमच्या देवाचं आहे, सामर्थ्य आमच्या देवाचं आहे. इन द नेम ऑफ जीसस. हालेलुया. प्रियानो, शत्रू सैतान तुम्हाला तुमच्या प्रश्नामध्ये, घरच्या अडचणीमध्ये, घरच्या टेन्शनमध्ये अडकू इच्छितो, पण देव तुम्हाला त्यातून बाहेर काढू इच्छितो. ते कशामध्ये? तुम्ही त्या रक्तस्रावणाऱ्या स्त्रीला जसा स्पर्श केला, त्याच्या सामर्थ्याला, त्याच्या गोंड्याला स्पर्श करा, आणि ज्या सामर्थ्य येतं तर तिचा प्रश्न सुटतो. तर तुम्ही देवाच्या सामर्थ्याने तुमच्या घरातील मूळ प्रश्न सुटल्याशिवाय राहणार नाही. बायबल हाती घ्या, ओ प्रार्थना हाती घ्या, गुडघ्यावर बसा, देवाची स्तुती करा. बघा, सर्व प्रश्न मुळात संपले जाईल येशू के नाम से. आमेन. I so excited from the Holy Spirit. Hallelujah. झोपून फायदा होणार नाही. सांगा बाजूच्या व्यक्तीला. Hallelujah. बाजूची झोपून फायदा होणार नाही. मी कुठं झोपतो? बोल. सांगा ना, झोपून फायदा होणार नाही. हा, मग कसा होणार आहे? आता तुम्ही संदेश द्या, तुम्ही ऐकता ते बोला. आमेन. आमेन. बरं, प्रार्थना करताना प्रभू मला मार्ग दाखव. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मला या 2025 मध्ये मला तुझ्या इच्छेने जगायचं आहे, तुझ्या वचनानुसार जगायचं आहे, तुझ्या उपस्थितीनुसार जगायचं आहे. हा, पुढं वाच. आणखी हा, यरुशलेमेच्या हा, आसपासच्या चोहोकडल्या गावातून हा, लोक समुदाय हा, दुखणेकऱ्यांना, कुणाला? दुखणेकऱ्यांना पुढं. व अशुद्ध आत्म्याने पिडलेल्यांना हा, घेऊन येत असत, पुढं. आणि ते सर्व बरे होत असत. अरे बापरे, देवाचं सानिध्य तुमच्या घरामध्ये सर्व काय बरं करल. देवाची उपस्थिती तुमच्या घरामधील प्रत्येकाला बरं करल, प्रत्येक परिस्थिती बदल. तुम्ही फक्त बायबल तर उचला. 2000 मध्ये पण करायचं आहे, 25 मध्ये की मी आता ठरवलं आहे की सकाळी उठल्यानंतर मी आधी बायबल घेईल, सकाळी उठल्यानंतर मी गुडघे टेकवेल, सकाळी उठल्यानंतर मी देवाची उपासना करेल. प्रियानो, 15 ते 20 मिनिट, अर्धा तास यात घालवाना. अख्खा दिवस तुमच्यासाठी आरोग्याचा, देवाच्या उपस्थितीमध्ये जाईल, चांगला जाईल. हालेलुया. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. लोक म्हणतील की बाबा तू कधी आजारी पडतोस का नाही, पडतेस का नाही. आमच्याच विश्वासणारे बाबा, हे दुखतंय, ते दुखतंय, अर्ध दुखतंय, काय काय दुखतंय. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि त्याच तोंडाने म्हणले, तुम्ही चर्चला या ना, तुमचा प्रश्न सुटेल ना. ठेवल का विश्वास? हालेलुया. ठेवतील का विश्वास? तुम्हाला ठेवून देतील.
हालेलुया. आपल्यात बदल नाहीये, या ना. आपल्यात बदल नाही, या ना चर्चला. हा प्रेज द लॉर्ड. हा तुमच्या घरात व्यसन चाललेत का? हा स्वतः व्यसन करतोय, या चर्चला, व्यसन सुटतील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमच्या घरात भांडणं चालली, आता बोला, तुम्हाला काय नाही बोलला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नोबडी इज परफेक्ट इन द वर्ल्ड, पण देव तुम्हाला परफेक्ट कडे घेऊन चालला. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ह्याच पेत्राचं उदाहरण पाहिलं तर पेत्र ज्यावेळेस त्याला भूक लागली, जेवण होत होतं म्हणून त्यांनी काय केलं, वरच्या टेरेसवर गेला आणि प्रार्थना करू लागला आणि त्याचं देहभान सुटलं आणि आकाशातून त्याला अन्न पुरवण्यात आलं, दाखवण्यात आलं की हे मारून खा म्हणून. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि ते लगेच पात्र उचललं गेलं देवाच्या सानिध्यात. आणि ते होता दोन व्यक्ती त्याला विचारले की पेत्र नावाचा कोणी व्यक्ती तुमच्याकडे उतरला आहे का? हा. पेत्र म्हटला, ज्याचा शोध तुम्ही करताय तो मीच आहे. हे कोणी सांगितलं? देवाच्या सानिध्याने. हालेलुया. प्रियाने तुम्हाला सांगतो, तुम्हाला देव इतका क्लेवर राहील ना, तुम्ही उद्या कुठला दिवस, तुम्ही कुठं जायचंय, काय करायचंय, तुम्हाला देव घातक मरीपासून कसं वाचवायचंय बरोबर वाचवल. प्रियानो, देवाच्या सानिध्यात राहा तर. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाच्या सानिध्यात यौसेफ आणि मरिया होती. बाळाला घेऊन उठ आणि मिसर देशात जा. एवढं क्लेवर. प्रेज द लॉर्ड. देवाची उपस्थिती. हाबाला एलियाला सांगितलं, एलिया म्हटलं की जा एलिया, आहाबाला सांग की लवकर जा, नाही तर पाऊस तुला गाठेल. वाचलंय का कधी? देवाचं सानिध्य प्रियानो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रियानो, कधी कधी आपण ऐकत नाही, पण देवाच्या सानिध्यात पण असतो ना. एक सेवकाला एका ट्रेनमधून जायचं होतं प्रियानो, मी तुम्हाला सांगितलं असं पुन्हा सांगतो, देवाच्या सानिध्याचं किती महत्त्व आहे आणि ते ऐकत जातो. देवाच्या सानिध्यात बायबल वाचणारा, पण तिने ती वाणी ऐकली नाही आहे. आणि ती ट्रेन मला वाटतं काहीतरी त्या ट्रेनचं तिकीट मिळालं नाही का, काहीतरी असं गोष्ट घडली. आपण त्याला त्या मिटिंगला जायची गरज होती प्रियानो, कारण लोकांनी मिटिंग ठरवली होती. पण काही कारणास्तव तो त्या मिटिंगला गेला नाही. ती ट्रेन त्याच्याकडून हुकली किंवा कदाचित उशीर झाला ट्रेनला आणि ती ट्रेन निघून गेली. देव किती क्लेवर आहे. आणि काही काळानंतर ती ट्रेन पुढं कुठल्या तरी गावात गेली, तिचा मोठा ॲक्सिडेंट झाला, सगळे लोक मेले. क्लेवर. देवाच्या सानिध्यात देव तुम्हाला वाचवेल प्रियानो. हालेलुया. हे कसं आहे, अचानक येणारा मृत्यू. हालेलुया. पण अचानक येणारा मृत्यू तुम्हाला ग्रासणार नाही. हालेलुया. तुझ्या बाजूस शस्त्रवादी पडेल, लक्षवादी पडेल, तरी ते तुला भिडणार नाही. आमेन. हे देवाच्या सानिध्याचं महत्व आहे प्रियानो. येऊ आपण 91 सूत्रामध्ये वाचून संपून टाकूया. तुझ्या उजव्या हातास लक्षावधी पडले तरी ती तुला भिडणार नाही, मात्र तुझ्या डोळ्यांना ती दिसेल. मात्र तुझ्या डोळ्यांना ती समस्या दिसेल पुढं. आणि दुर्जनांना प्राप्त होणारे प्रतिफळ. कुणाला? दुर्जनांना, जे देवाच्या सानिध्यात नाहीत त्यांना. प्रियानो, आज थोडस मर्म शिकून घ्या तुम्ही. हालेलुया. हा. पुढं तुझ्या दृष्टीस पडेल. हा. कारण परमेश्वर माझा आश्रय आहे. परमेश्वर माझा आश्रय माझं असे म्हणून हा तू परात्पराला निवासस्थान केले आहे. निवासस्थान केलंय. तूच माझं निवासस्थान आहे. पुढं म्हणून कोणतीही अरिष्ट तुझ्यावर येणार नाही. कोणतेही अरिष्ट देवाच्या सानिध्यात बसणाऱ्या लोकांवर येणार नाही. आमेन. कोणतीही व्याधी तुझ्या तंबूजवळ येणार नाही. आमेन. पुढं कारण तुझ्या सर्व मार्गात तुझे रक्षण करण्याची तुझ्याविषयी तो आपल्या दिव्यदूतांना आज्ञा देईल. माझा मुलगा तिथं समस्या अडकला, जा लवकर. आणि मला वाटतं बुलेट ट्रेन पेक्षा देवाचे दूतांचा स्पीड खूप कमी आहे. हालेलुया. हालेलुया. त्यांच्यामध्ये ती बुलेट ट्रेन थांबवण्याची ताकद आहे.
पिक्चर मध्ये दाखवतो ना, बुलेट ट्रेन थांबले, बापाने थांबले. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हे क्रेडिट माझ्या देवालाच जातं. हे क्रेडिट फक्त माझ्या येशूलाच जातं. ओ रीरा मामा से माझ्या बरोबर राहून देवाचं सानिध्य लुटा. हालेलुया. माझ्या बरोबर राहू नये म्हणून तुम्हाला अनेक वेळा सैतान फुस लावत. एलिया अलिशाला कितीतरी रागवत होता, बघितलं ना. रागव नाही तर काही कर, तुझ्यातला वाटा मला दे. सहज नाही मिळणार भाऊ, पापड बेल नाही बघत. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आमेन. तुम्हाला या चर्च मध्ये म्हणजे या चर्च मधून तुम्हाला धारेदार बनवायचं देवाने ठरवलेलं आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. पुढं, तुझ्या पायांना धोंड्याची ठेच लागू नये म्हणून ते तुला आपल्या हातांवर झेलून धरतील. नाहीतर आपल्याला एवढे धोंड्याचे अंगठा सुजला, नकच निघलं. या गोष्टी आपल्यासाठी नाही आहेत. अंगठा, ठेच लागली. हालेलुया. आमच्यासाठी तुझ्या पायाला धोंड्याची ठेच लागू नये. आता देवाला खूप देवदूताला कळालंय. आता आमच्या मुली नख वाढवतात ना, है की नाही. नेल पॉलिश केले, नख बडा थे ना. तो देवदूताचं काम वाढलं जास्त. आता एक दूत नाही होत, त्याला 2 दूत ठेवावं लागतं. ते नख वाढ. आमेन. सदा काय आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. हसत राहा आणि देवाचं सानिध्य हास्य देत. आमेन. पुढं, तू सिंह व नाग यांच्यावर पाय देऊन चालशील. साधू सुंदर सिंग देवाच्या सानिध्यात असणारे. हालेलुया. तो आपल्या शत्रूसही समेट करणारा. सिंह वाघ शत्रू आहे आपले, हिंस पक्षी. पण तुम्ही देवाच्या सानिध्यात चालणार आहे तर तो आपल्या शत्रूंचा पण समेट करणार आहे. आमेन. आमेन. हे देवाच्या सानिध्याचे कमाल आहे. श्रीराम म्हणते असं का, असं का. म्हटलं देवाची कमाल आहे. तिच्या प्रश्नाचं उत्तर मी देत नाही. असंच का, असं. देवाची कमाल आहे. प्रश्नाचं उत्तर मिळतं. प्रेज द लॉर्ड. मग ती काय मला बोलत नाही, मी काय त्याला विचारत नाही, कारण मला काय माहित नाही म्हणून मी फक्त देवावर, प्रभू तू बघून घे, तुझी कमाल आहे. हा, आमेन. प्रेज द लॉर्ड. किती जण आशीर्वाद होत आहे. ओके. तरुण सिंह व अजगर यांना तुडवत चालशील. आता तेच तुडवत होते आपल्याला. जाऊ दे. माझ्यावर त्याचे प्रेम आहे. माझ्यावर त्याचे प्रेम आहे. येस. म्हणून मी त्याला मुक्त करी. बस, देवाच्या सानिध्यात असण्यावरच प्रेम आहे. एकदा प्रेम केलं, देवाने जगावर एवढं प्रेम केलं, त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो, त्याच्या सानिध्यात येतो, त्याची प्रार्थना करतो, त्याचं बायबल वाचतो, त्याच्या बायबल प्रमाणे चालतो, त्याच्या इच्छेप्रमाणे वर्त होतो. येशू त्याच्या भोवती आहे. हालेलुया. म्हणा या 2025 मध्ये मी देवाच्या सानिध्यासाठी अधिक तानेला, भुकेला होणार आहे. एकदा कामाला सुट्टी मारून देवाच्या सानिध्यामध्ये बसा. एका दिवसाचे 1000 रुपये जातील ना. हजार देईल, 1000 रुपये आजार देईल. देवाचं सानिध्य आरोग्य देईल. करा. महिन्यातून 6 महिन्यातून एकदा करा. आज सुट्टी मारायची. काही लोक सुट्टी कशासाठी घेतात? झोपायसाठी. आता तो काय स्नो काय म्हणतात त्याला इंग्लिश मध्ये, घोरण्याला काय म्हणतात? हा, स्टोरेज भरलाय त्यांचा. हालेलुया.
मला सर्दी झाली की मी घोरतो, सर्दी घोरतो, सर्दी आणि खरं सांगायला ना तर फेका मारतो. देवाच्या सानिध्यात खरं बोललं बोलला किती वैशालीताई अजिबात घोरत नाही. नाही मी घोरणारच नाही, असं होऊ शकत नाही. आमेन. हालेलुया. ओके, वाचूया. त्याला माझ्या नावाची जाणीव आहे. जाणीव कधी होणार तुम्हाला देवाची? एखाद्या व्यक्तीची जाणीव कधी होते? ज्यावेळेस तुम्ही त्याच्या सानिध्यात असता, त्यावेळेस तुम्ही त्याच्या सानिध्यात राहा. नहीं बहुत काम है, बहुत काम है, ये बहुत प्रभु मुझे भी बहुत काम है. तुम आरोग्य मांगने को जाएगा ना, प्रभु मुझे भी काम है. नहीं देगा प्रभु, क्योंकि प्रभू म्हणाल माझ्या दासाच्या कर्वे मी तुला 2025 ची भविष्यवाणी सांगितली होती. हालेलुया. आता टिक्की लावून फायदा नाही. यू हॅव टू पे द प्राइस. प्रभूला की प्रभू मी क्षमा मागतो, आणि या सानिध्यात देव तुम्हाला आपोआप आरोग्य देऊन टाकेल. हालेलुया. जे तुम्हाला जमत नाही, देव 2025 मध्ये तुम्हाला करण्यासाठी कृपा देणार आहे. त्याचा अनुग्रह तुम्हाला होणार आहे. हे आपल्या जागेवर